झी 24 तास एक पाऊल पुढे। फळांचा राजा हापूस बाजारात दाखल झालाय खरा, मात्र तो अद्याप ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे। आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आल्यानं बाजारात आंबा प्रचंड महाग आहे। सध्या हापूसच्या एका डझनसाठी 600 ते 800 रुपये मोजावे लागतात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी पुण्यातल्या बाजारातला घेतलेला हा आढावा। फळांचा राजा हापूस आंबा बाजारात दाखल झालाय, मात्र या बाजारामध्ये आंबा खरेदीसाठी फारशी गर्दी दिसत नाहीये। या क्षणी आम्ही पुण्यातल्या गुलटेकडी मार्केटमध्ये आहोत, ज्या ठिकाणी आंब्यांचे स्टॉल लागलेले आहेत। आंबा अजून ग्राहकांच्या आवाक्यात आला नाही असं म्हणावं लागेल। एकूणच आंब्याची सध्याची परिस्थिती काय आहे? खरं तर आंबा प्रत्येकालाच खायला आवडतो। आंबा हा महाराष्ट्रातलं एक आवडतं फळ आहे। असं असताना आंब्याची आजची स्थिती काय आहे याविषयी आपण आंब्याचे व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सध्या आंब्याची परिस्थिती आहे? आवक किती प्रमाणात आहे? सध्या कमी आहे। कर्नाटकची आवक भरपूर होत आहे, रत्नागिरीची आवक सध्या कमी आहे। साधारण मागच्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर किती आवक निम्म्याने कमी आहे। आवक घटण्याचं काय प्रामुख्यानं कारण आहे? आवक ते झाडावरच माल गळालेला आहे पावसामुळे। मोहर कमी असल्यामुळे माल यंदा कमी आहे, त्यामुळे आवक कमी आहे। माल कमी आलाय, आवक कमी होते। झाडावरती माल नसल्यामुळे या ठिकाणी पुणे असू देत किंवा मुंबई असू देत या मार्केटमध्ये माल येत नाहीये। स्वाभाविकपणे लोकांना जो आहे तो आंबा घेणं आजच्या घडीला तरी परवडत नाहीये। अक्षय तृतीयेपर्यंत खरं तर आंब्याचे भाव कमी होतील, आंब्याची आवक जर वाढली तर भाव कमी होतील असं म्हणता येईल। त्यामुळे आजच्या क्षणी जरी आंबा बाजारात आलेला असला तरी तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।